विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मणेराजुरी तालुका तासगाव येथील रमाई घरकुल योजनेतील कथित फसवणूक प्रकरणाने पुन्हा एकदा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। घरकुल मंजुरीसाठी चुकीची माहिती, परस्पर विरोधी कागदपत्रे आणि कथित दिशाभूल झाल्याचे निष्कर्ष चौकशीत समोर आल्यानंतरही संबंधित लाभार्थी लालसो जगन्नाथ भिसे यांच्या विरुद्ध अद्याप कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात आलेली नाही। विशेष म्हणजे जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी 3 वेळा स्पष्ट आदेश देऊनही कारवाई न झाल्याने हे आदेश केराच्या टोपलीत टाकले गेले काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। या प्रकरणात घर क्रमांक 1697 साठी घर क्रमांक 5415 संदर्भातील कागदपत्रे, छायाचित्रे आणि स्थळ पाहणीचा आधार घेत घरकुल मंजुरी मिळवण्यात आल्याचा आरोप आहे। त्यानंतर झालेल्या चौकशीत प्रस्तावासोबत सादर करण्यात आलेली माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये गंभीर तफावत आढळून आल्याचे नोंदवण्यात आले। विद्यमान ग्रामसेवकांनी केलेल्या स्थळ पाहणी संबंधित ठिकाणी घर क्रमांक 5415 अस्तित्वात नसून ती जागा मोकळे माळरान असल्याचे नमूद केले आहे। त्यामुळे घरकुल मंजुरीसाठी सादर करण्यात आलेल्या माहितीची सत्यता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवक महादेव विठ्ठल जाधव यांच्यावर वेतनवाढ रोखण्याची शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली। म्हणजे चौकशीत गंभीर त्रुटी आणि अनियमितता आढळल्याचे प्रशासनाने अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचे दिसून येते। मात्र ज्या लाभार्थ्याने कथितरित्या चुकीची माहिती सादर करून शासनाचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरुद्ध कोणतीही फौजदारी कारवाई झालेली नाही। परिणामी चूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई आणि लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अभय अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे 17 जुलै 2024 रोजी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्या दिवशी संबंधित घरकुल मंजुरी रद्द करण्यात आली आणि लाभार्थ्याला देण्यात आलेला पहिला हप्ता शासनाकडे परत जमा करण्यात आला। जर कोणताही गैरप्रकार झाला नव्हता तर मंजुरी रद्द करण्याची आणि अनुदान परत घेण्याची वेळ का आली असा सवाल तक्रारदारांकडून उपस्थित केला जात आहे। माननीय प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी 30 ऑक्टोबर 2024 आणि 26 मे 2025 रोजी तर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी 6 मार्च 2026 रोजी संबंधित लाभार्थ्याविरुद्ध 7 दिवसात फौजदारी कारवाई पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते। मात्र आजपर्यंत त्या आदेशांची अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे आदेशांची जाणीवपूर्वक अवहेलना करण्यात आली काय, संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती जबाबदारी निश्चित होणार आणि वरिष्ठांच्या आदेशांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई होणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत। उपलब्ध चौकशी अहवाल, घरकुल मंजुरी रद्द करण्याचा निर्णय, अनुदान परत जमा करणे, ग्रामसेवकावरील शिस्तभंगाची कारवाई आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सलग 3 आदेश या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी शेखर भिलारे, विस्तार अधिकारी सचिन कोळी आणि लाभार्थी लालसो जगन्नाथ भिसे यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। नमस्कार, मी प्रशांत भिसे। गेल्या 2 वर्षापासून म्हणजे जानेवारी 2024 पासून मी मणेराजुरी गावामध्ये जो रमाई घरकुलचा भ्रष्टाचार झालाय त्या संदर्भात पाठपुरावा करीत आहे आणि हा संपूर्ण भ्रष्टाचार त्याबद्दलची माहिती कशी झालेला आहे ते आपणास सविस्तर सांगत आहे की घर स्थळ पाहणी ही बोगस करण्यात आलेली आहे। घर क्रमांक 1697 साठी घर क्रमांक 5415 चे पेपर जोडण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये बोगस स्थळ पाहणी केलेली आहे। जे अंतर 5 किलोमीटर अंतरावरती मोकळं माळरान आहे त्या जागेचे पेपर जोडण्यात आलेले आहेत आणि त्यावेळेचे ग्रामसेवक आणि बोगस लाभार्थी यांचा घरासोबत फोटो आहे। हा एका तिसऱ्या घराचा फोटो आहे, म्हणजे अनोळखी घरासोबत। प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असं या ठिकाणी 5415चं मोकळं रान आहे आणि या संदर्भात आम्ही सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहोत आणि प्राईम मिनिस्टर ऑफिस पर्यंत आम्ही या प्रकरणाची तक्रार केली होती। 6 मार्च 2026 रोजी माननीय आपले मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब विशाल नरवाडे साहेब यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे निर्देश दिले होते। 7 दिवसात कारवाई पूर्ण करावी म्हणजे संबंधित ग्रामसेवकावरती 1 वेतनवाढ रोखावी आणि लाभार्थ्याविरुद्ध IPC 193, 199 आणि 200 म्हणजे नवीन BNS नुसार फौजदारी कारवाईचे निर्देश दिले होते।
पण जाणून बुजून तासगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे हे सर्व प्रकरण, हा सर्व भ्रष्टाचार दडपण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्याच्यासोबत विस्तार अधिकारी सचिन कोळी हे देखील सहभागी आहेत। आता आम्हाला संशय आहे की याच्यामध्ये गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि लाभार्थी यांचं काही संगनमत झालंय का, असा दाट संशय येतोय। कारण ज्यावेळेस एखाद्या IAS ऑफिसरचा आदेश येतो आणि त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश येतात, तर जाणीवपूर्वक यांना पाठीशी घातलं जात आहे, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिलं जात आहे आणि याला केवळ जबाबदार गटविकास अधिकारी आहेत। आणि जर का असा मेसेज गेला की तर मग हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। मुख्य विषय असा आहे की शासनाची जी फसवणूक झाली आहे यामध्ये गटविकास अधिकारी नाहक विनाकारण जो संमतीपत्र, तडजोड, हुकुमनामा हा पुढे करून विषय घेऊन लाभार्थ्याचा बचाव करतायत, त्याच्याशी ह्या विषयाशी काही संबंध नाही। शासनाची कशी फसवणूक केली गेली हा मुख्य मुद्दा आहे। स्थळ पाहणी खोटी केलेली आहे, बोगस घर स्थळ पाहणी आहे, ज्याच्यामध्ये एक अनोळखी घराचा फोटो जोडण्यात आलेला आहे। त्यामुळे अशा जे बोगस काम करणारी लोक आहेत, भ्रष्टाचार करणारे लोक आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। सीओ साहेबांच्या आदेशानंतर त्या ग्रामसेवकाची वेतनवाढ रोखण्याचे कारवाईचे निर्देश दिले गेलेले आहेत, त्याच्यावर कारवाई झालेली आहे। पण या बोगस लाभार्थ्याला गटविकास अधिकारी पाठीशी घालत आहेत जाणून बुजून। आता सध्या अधिवेशन चालू आहे, मी माननीय ग्रामविकास मंत्र्यांना एक विनंती करतोय, या सर्व प्रकरणावरती आपण गंभीर दखल घ्यावी आणि यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्यावर देखील चौकशी लावण्यात। माझं नाव विश्वास भिसे, माझं वय आहे 70 वर्ष। मी आता भांडतोय 2024 पासून जे शासनाची फसवणूक केलेली आहे लाभार्थी, त्याच्यावरती कारवाई न होता एखाद्या शैक्षणिक अधिकाऱ्यावर कारवाई केली, तर माझं असं म्हणणं आहे की त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे, हेच माझी इच्छा आहे। नाहीतर मी 29 तारखेला मी इथे मुख्य अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या 7/3 रोजी मंजूर टिप्पणीवर 29/6 जिल्हा परिषदच्या समोर मी उपोषण करणार आहे, अमर उपोषण। मला न्याय मिळावा म्हणून मी इथे उपोषणाला बसणार आहे।